गुल संपलेला आयत्या टायमिंगला गुल आलाय आमच्यासाठी स्पेशल. तुमचं स्वागत आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आत्ता मी आहे घरी. तर आज मी सकाळी कॉलेजला जाऊन आल्यानंतर दुपारी मला आली खूप झोप. तर मी गेलो झोपून आणि मग त्यानंतर मी आत्ता उठलो संध्याकाळी. तर फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे केला आहे. तर आता उद्या आहे संक्रांत. तर आपल्या मम्मीची तब्येत नाही आहे बरी. तर त्यामुळं आई आणि मी तिळगुळ बनवणार आहोत आज. तर आता चला पहिले जाऊ बाहेर आणि तिळगुळचं सामान घेऊन येऊ. तर पहिले सगळ्यात आधी तिळगुळ बनवायला काय काय लागतो ते आपण मम्मीला विचारूया. मम्मी सांग. तीळ, चिकीचा गूळ, शेंगदाणे, खोबरं. तीळ, चिक्कीचा गूळ, शेंगदाणे, खोबरं. तर आता आपल्याला तीळ, चिक्कीचा गूळ, शेंगदाणे, खोबरं आणि वेलची या 5 गोष्टी आणायच्या आहेत. तर चला पहिले जाऊ आणि घेऊन येऊ. मी आता सुजलला बोलवायला, सुजलला पण सोबत घेऊन जाऊ एकट्या जाण्याऐवजी. हा बघा, आता मी आणि सुजल जातो सुपर मार्केटमध्ये. आम्ही दोघं आलो सुपर मार्केटमध्ये. त्याला जे सांगितलं बास्केट घ्या. आपण बघूया काय काय सांगितलेला घ्यायचा. विसरलो नाही, रेकॉर्ड आहे. पण थांब आठवू दे, थोडा माइंडला पण जोर देऊ दे. बिस्किट काय तेल बनवायचं यार. थांब तू. साबण पण नाही. तेल घ्यायचे, गूळ घ्यायचे चिक्कीचा, खोबरा घ्यायचे, शेंगदाणे, इलायची. हां आहे, लक्षात आहे. त्याला घ्यायचं 250 ग्राम तेल. पण इथं आहे 200 ग्रामचा पॅकेट. पण मला हे नाही समजत, 200 ग्रामचा पॅकेट 52 रुपयाला आहे आणि हा 200 ग्रामचा 50 रुपयाला आहे. फरक काय झाला? काय तरी असेल डिफरन्स. 2 रुपयाचा डिस्काउंट. नाही माहिती. आज घे चल. हा एक घे आणि एक आणखी 100 ग्राम घे ना. 300 ग्रामाचा तेल घेतलेला आहे. एक गोष्ट सांगतो, डाएट कोक हा आमचा सुजल भाई रेडबुलच्या डब्यात बघत होता फ्रीजमध्ये. म्हणजे डाएट कोक माझा होता, ते कंटेंट काढतो तो माझा. अरे असं थोडी नाही. इथं असेल बघ डाएट कोक. कोकत नाही बघ बोलते. अजून काय घ्यायचं? तीळ घेतल्यात आत्ताशी. बोल. चिक्कीचा गूळ लागेल. चिक्कीचा गूळ, शेंगदाणे घेतलेले आहेत 1 किलो आम्ही. आणि बाजरीचं पीठसुद्धा घेतलं इथे अर्धा किलो मम्मीने सांगितलेलं. आता बाकी राहिलं चिक्कीचं गूळ, वेलची. आमच्या तसे इतके चांगले गूळ संपलेलं आयत्या टायमिंगला गूळ आलं. आमच्यासाठी स्पेशल आम्ही गूळ मागवलं आहे सुपर मार्केटमध्ये. आता घ्यायचं बाकी आहे फक्त ओला खोबरा. खोबरा का असतं पण तो पॅकेटमधला खोबरा घ्यायचा. घेऊन निघालेलं आहे सामान. हा बघा लहान थोडा हरकला आता मारतोय ते बॉटल आलेलं आहे. मी घरी सामान घेऊन आता बनवायला घेतो आई आणि मी. आई आणि मी पहिले शेंगदाणा कुटून घेतो इथं मिक्सरला लावून. आता आपण भाजतोय तीळ. आई भाजते आता इथं तीळ. मी घेतो इथं गूळ कापून. आई इथं टाकते गूळ. टाक. तो गूळ झालेला टाकून आता ह्याचा करायचा आपल्याला पाक. आपल्या इथं पाक तयार होत आलेला आहे. बऱ्यापैकी तर झालेलं आहे. टाईम लागला आहे म्हणते अजून. म्हणजे लागेल टाईम. उद्या कधी डब्बा पाण्याचा.
आता सुकवता आला म्हणजे आमचा झाला कुठे लगेच. हा आणि चेक करते पूर्णपणे पाक तयार झालेला आहे की नाही. ह्यात टाकलेला आहे आणि पाण्यामध्ये पाक थोडा. आता आई तीळ आणि शेंगदाण्याचा कूट मिक्स केलेला आहे ते टाकते त्यात पाकात. तयार होत आलेलं आहे आता. यात आईने घेतलं चेक करायला झालंय की नाही. आता झालेलं आहे इथं तयार. आता आई घेते ते वळायला. तिकडे घुसत मी सुद्धा घेतो थोडं वाळून देतो आईला. तिळगुळ बनवून झालेले आहेत रेडी. हे बघू शकता. तर आत्ता थोडेच बनवलेले आहेत. आणखी थोडे आई उद्या बनवेल. व्लॉग एवढंच होतं. तर आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.